श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमा. भक्तजन तारणार्थ येती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामीसुत. ऐका त्याचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नांदत निर्वाह करीती नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गावात सुंदर हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची. ते खोत त्या गावाचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुनी म्हणे नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढिली एक युक्ती बोलविनी पंडितांप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता आबरूसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले. निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अपूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयांसी शिवराम मारुती ऐसी. नामे दिदली त्रिवर्गासी अनिक मंत्र दिगले. पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊसी म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गा बोलविले जवळी. तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून येते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिधला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतितप्तयो तथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशव प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशून केले पावन तया ते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोले त्या लागोनी. त्यांच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्य येऊनी. दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवली. ते समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणते तू माझा सूत देती भाऊजी भाऊचे करी. म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणांशी बोलवले. संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्याची कांता. ती करी बहुत आकांता घेत उरबडवोनी. विनविते कर जोडून कर अद्यापी स्वस्थ करून अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐशीची तेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. झाली आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र. संसार देई सोडून मग छाटी कपणी जोळी. समर्थे तयाची दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी समाधान बहुत प्रकारे करीत तसे तिचे.
तिच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामठीपुऱ्यात त्या समयी मठ स्थापिले असे पाही. हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक भक्त परिसुत षोडशोध्याय गोडहा. शिरवस्तू शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. मंगल चरणार्पण वस्तू. श्री स्वामी समर्थ.